ज्याप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मिळून विजय मिळवला होता, अगदी त्याचप्रमाणे या महानगरपालिका निवडणुकीतही भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा महापालिकेत आली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांनी हजारो जनसमुदायाला केले। अकोल्यात आयोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजय संकल्प सभेत विजय देशमुख बोलत होते। भाजपच्या विजयी संकल्प सभेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांची आस्थेने चौकशी केली। त्याचबरोबर त्यांच्याशी अकोल्यातील घडामोडींवर चर्चा केली। अकोला महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची नैसर्गिक युती झाली आहे। विधानसभा आणि लोकसभा निवडणुका ज्याप्रमाणे दोन्ही पक्षांनी मिळून लढवल्या, त्याचप्रमाणे ही महानगरपालिका निवडणूकही आम्ही एकत्रितपणे लढवत आहोत। जिथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत, तिथे राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जीव ओतून काम करतील, तर जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रिंगणात आहेत, तिथे भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी पूर्ण ताकदीने काम करतील। या समन्वयामुळे निवडणुकीनंतर अकोला महानगरपालिकेत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन होईल, अशी ग्वाही विजय देशमुख यांनी दिली। अकोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ही महायुती मतदारांसाठी सर्वात उत्तम पर्याय असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले। आजच्या या सभेसाठी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, आमचे मार्गदर्शक माननीय आमदार रणधीरभाऊ सावरकर, आमचे स्नेही आमदार अमोलजी मिटकरी, आमदार प्रकाशभाऊ भारसाखळे, येथे उपस्थित भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, समोर उपस्थित सर्व पक्ष दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते, माझ्या माता बंधू भगिनींनो, खरं आज या राजराजेश्वराच्या पवित्र भूमीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात जे येत आहेत, आपल्या सर्वांचं भाग्य आहे। ही निवडणूक म्हणजे फक्त निवडणूक नसून गेल्या 9 वर्षापासून निवडणूक झाली नव्हती, परंतु आताची जी निवडणूक आहे ती येणाऱ्या 25 वर्षाच्या या अकोला शहराच्या विकासासाठी एक व्हिजन, एक मॉडेल समोर ठेवणारी निवडणूक आहे। आपल्या सर्वांना विनंती आहे की या महाराष्ट्र राज्यात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात जे सरकार आहे, दूरदृष्टीचं सरकार आणि काम करणाऱ्यांचं सरकार, ती मग ती लाडकी बहीण योजना असो, शेतकरी सन्मान निधी असो, अमृत योजना असो, अशा अनेक योजना ज्या या सरकारनं आपल्या शहरासाठी आता होऊ घातलेल्या आहेत, त्याकरिता भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीची सत्ता महानगरपालिकेवर आणणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे। आणि मी सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला दोनही पक्षांनी, विशेषतः मी एक गोष्ट अजून परत सांगतो की या शहरात भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत एक नैसर्गिक युती केली, जी गेल्या लोकसभेच्या निवडणुकीतही मनापासून जे कार्यकर्त्यांनी एकत्रित काम केलं, विधानसभेच्या निवडणुकीत एकत्रित कार्य केलं, त्याकरता म्हणून आदरणीय रणधीरभाऊ सावरकर, आदरणीय विजयभाऊ अग्रवाल, जयंतजी मसने यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना जो इथं आपल्यासोबत सामावून घेतलं आणि येणाऱ्या काळात जी साथ देण्याचा आपल्याकडून आम्हाला अपेक्षा आहे ती पूर्ण होईल, अशीच अपेक्षा बाळगतो। आणि तितक्याच ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार भारतीय जनता पक्षाला सहकार्य करतील आणि या महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीची सरकार येईल, ग्वाही देतो आणि इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।